दिव्यत्वाची जिथे प्रचिती, हे जे म्हटलं आहे त्याची प्रचिती खरंच मला आज आली. मी गेले होते शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात आणि तिथे गेल्यानंतर मला खरंच दिव्यत्वाची प्रचिती आली. फक्त मंदिरातल्या दर्शनानेच नाही तर तिथल्या संपूर्ण आवाराने. हे पाहिलं तुम्ही, पार्किंग हे जर इतकं स्वच्छ असेल आणि भक्तनिवास संकुलाकडे जाण्याचा जो हा मार्ग आहे तो जर इतका स्वच्छ सुंदर अगदी लखलखता असेल तर मंदिर आणि मंदिरातला आवार कसा असेल याचा तुम्ही विचार करूच शकता. आणि माझं तर असं म्हणणं आहे की आयुष्यात एकदा तरी तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि इथला अनुभव घ्या. इट्स लाईक थेरपी फॉर युअर सेल्फ. आणि मंदिरात गेल्यानंतर एक वेगळा बदल आपल्या स्वभावात, मानसिकतेत, आचरणात होतो असं माझं खरंच मत झालेलं आहे. आता हा भक्तनिवासचा जो आहे तो परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. इथे आहे चप्पल स्टँड. इथे आम्ही चपला काढल्या. इथे सगळी सेवा जी आहे ती निःशुल्क केली जाते आणि इथले जे सेवेकरी आहेत ते एकमेकांना माऊली असेच संबोधतात. कुठलेही सेवेकरी कुठल्याही व्यक्तीवर रागवणे, आरडाओरडा, चिडचिड असा कुठलाही प्रकार करत नाहीत. मंदिरात फोन अलाउड नसल्यामुळे मी काही समाधी मंदिराचं शूटिंग घेऊ शकले नाही, पण बाकीच्या आवाराचं शूटिंग मी घेतलं. हातपाय धुवून आम्ही गेलो मंदिराकडे आणि तिथे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर, नतमस्तक झाल्यानंतर जो काय अनुभव आला तो खरंच शब्दात सांगणं अशक्य आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे इथे असे पायघड्या घालून भक्तांची सोय केली होती जेणेकरून पायाला चटके लागू नयेत. तीर्थप्रसाद वगैरे घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हा आहे कळस महाराजांच्या देवळाचा आणि तिथून निघताना माझ्या मिस्टरांनी मला एक भेट दिली जी की मी खूप दिवसांपासून माझी इच्छा होती आणि मला ती तिथूनच घ्यायची होती आणि ती आहे ही गजानन विजय ग्रंथ.